बीडच्या हिंगणी खुर्द गावामध्ये अजित पवारांकडून नुकसानाची पाहणी। यावेळी अजित पवारांकडून पूरग्रस्तांशी संवाद। नुकसान झालेल्या प्रत्येकाला मदत करणार अजित पवारांचं आश्वासन। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी। यानंतर जालन्याच्या अंबड तालुक्यातील मसई आणि कडवंची इथे नुकसानाचा आढावा घेणार असल्याची माहिती। शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत करा। जमीन खरवडून गेली आहे, त्यांना 5 लाख मदत करा। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी। शक्तीपीठ महामार्ग आणि नाशिक कुंभमेळ्याचा निधी शेतकऱ्यांकडे वळवा, सपकाळ यांची सरकारकडे मागणी। आजपासून उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिवचा दौरा करणार। खासदार संजय राऊत, अंबादास दानवे आणि मिलिंद नार्वेकरही उपस्थित राहणार। केंद्राकडे 10,000 कोटी रुपयांचा मदतीच्या ठाकरेंची मागणी। परभणी जिल्ह्यातील गोदावरीला आलेला पूर कायम। गंगाखेड, पालम आणि पूर्णा तालुक्यात अजूनही पूरस्थिती। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि पालकमंत्री मेघना बोर्डीकर आज पूरस्थितीचा आढावा घेणार। बीड जिल्ह्यात पावसाची विश्रांती। नदीकाठच्या परिसरातील पुराचं पाणी ओसरायला सुरुवात। तर गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। धाराशिवच्या भूम परंडा भागातील जयवंतनगर इथे पुरामुळे मोठं नुकसान। पाण्याच्या प्रवाहामुळे पूल वाहून गेलाय, तर घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय। धाराशिवमध्ये भूम येथील चिंचपूर ढगे गावात गणेश मोरे या शेतकऱ्यांच्या 3.5 एकर शेतातील पिकांचं नुकसान। 2 एकर द्राक्ष बाग आणि 1.5 एकर सोयाबीन पाण्यात, त्यामुळे शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर। वाशिममध्ये पावसानं उघडीप दिल्यानंतर सोयाबीनच्या मळणीला सुरुवात। उत्पादनात मोठी घट झाली असून केलेला खर्चही भरून निघत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील खळी गावात शेतकऱ्याची 2.5 एकर शेती पाण्याखाली। शेतामध्ये सोयाबीनचा चिखल। सरकारनं 8,500 रुपये हेक्टरी मदत दिली तर आम्ही जगायचं कसं, असा सवाल। हेक्टरी 50,000 मदत देण्याची मागणी। मराठवाड्यातल्या अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये गोदावरी नदीला महापूर। गोदावरी नदीच्या पुराची तीव्रता इतकी की 25 वर्षात पहिल्यांदाच विष्णुपुरी बंधाऱ्याचे 18 पैकी 16 दरवाजे उघडले। पुरामुळे लाखो हेक्टर शेतीचं नुकसान। जिकडे नजर जाईल तिकडे पाणीच पाणी। गोंदिया जिल्ह्यातील देवरीतला ककोडी चिंचगड मार्गावरील पुलाच्या बांधकामामुळे विद्यार्थ्यांचे हाल। पावसाळ्यात पर्यायी पूल देखील वाहून गेल्यानं बस सेवा बंद। लवकरात लवकर पूल तयार करण्यात यावा अशी मागणी। बुलढाणा जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री हरवल्याची शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पोलिसात तक्रार। पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारी यांनी शेतीच्या नुकसानाची धुंकूनही पाहणी केली नाही अशी तक्रार। सांगली जिल्ह्यात जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये अतिवृष्टीने शेतीचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे तात्काळ सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। बीड जिल्ह्यात पावसानं उसंत घेतल्यानं मांजरा धरण आणि माजलगाव धरणांमधून नदीपात्रात केला जाणारा विसर्ग कमी। तर आजपासून मराठवाड्यात पाऊस वाढण्याचा अंदाज। हवामान विभागानं हा अंदाज वर्तवल्यानं प्रशासन सतर्क। लातूरमध्ये पावसाची उसंत, त्यामुळे मांजरा धरणातूनही पाण्याचा विसर्ग कमी। नदीकाठच्या गावांना दिलासा। तेरणा, रेणा, तिरू या नद्यांना आलेला पूरही ओसरण्यास सुरुवात। कर्नाटकात जाण्यासाठी महत्वाचा मार्ग असलेल्या सोलापूर-विजयपुरा राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक अजूनही ठप्प। सीना नदीच्या महापुरामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग प्रभावित। सोलापूर-पुणे, सोलापूर-कोल्हापूर महामार्गावरची वाहतूक मात्र सुरू। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्याला सुरुवात होताच बीडच्या पक्ष संघटनांकडून दादांना निवेदन। नुकसानग्रस्तांच्या यादीमध्ये बीड तालुक्यातील काही महसूल मंडळं वगळल्याचं निवेदनात उल्लेख। कुठेही भेदभाव करत नसल्याचं सांगत अजित पवारांनी निवेदनकर्त्याला सुनावलं। बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मीनाक्षी दत्ता आंधळेंनी कैफियत मांडली। 1,34,000 रुपये सायबर फ्रॉडमध्ये अकाउंटमधून गेल्यानं मीनाक्षी आंधळेंना अश्रू अनावर। यानंतर अजित पवारांनी पोलिसांना तात्काळ कारवाईच्या सूचना दिल्या।
मंत्र्यांनी पाहणीचा दिखावा करू नये. काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल. सरकारची नियत बनवाबनवीची असल्याचंही टीकास्त्र. तर शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत देण्याची मागणी केली. भाजपचे आमदार खासदार ढोंगी संजय राऊतांचा हल्लाबोल. कोविड काळात मदतीची गरज असताना पीएम केअर फंडाला पैसे पाठवले, आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत का? राऊतांचा सवाल. भाजपच्या मुंबईतल्या नेत्यांचे खिसे झटकले तर कोट्यवधी पडतील, असाही हल्लाबोल. संजय राऊत सारखे आमच्या मदतीमध्ये चुका शोधतात, त्यांना आम्ही भीक घालत नाही. ज्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली मदत करतोय त्याचा फोटो लावला तर चुकीचं काय? संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. केवळ आमदार खासदाराला पैसे द्यायचे असले की ते संकटमोचक असतात. खासदार संजय राऊतांची नाव न घेता मंत्री गिरीश महाजनांवर टीका. शेतकऱ्यांना मदत करायची वेळ आली की ते दरोडेखोर असतात, असाही हल्लाबोल. मराठवाड्यातील संकटावर सगळ्यांनी आपला 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत द्यावा. आमदार अमोल मिटकरींची मंत्रालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, व्यापारी आणि उद्योजकांना विनंती. तर आपणही लवकरच पगार सुपूर्द करणार असल्याची मिटकरींची माहिती. शेतकऱ्यांची दिवाळी सुखकर व्हावी यासाठी सरकारनं कर्जमाफी करावी. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचं वक्तव्य. तर पूरग्रस्त सांगली जिल्हा काँग्रेस आणि भारती विद्यापीठाकडून मदत केली जाणार. मंत्री छगन भुजबळ आज येवला आणि निफाड तालुक्यातील नुकसानाची पाहणी करणार. तर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून 1 महिन्याचं वेतन देण्याची भुजबळ यांची घोषणा. नुकसानाची पाहणी म्हणजे मंत्र्यांचे पर्यटन दौरे आणि फोटो सेशन. शेतकरी नेते रविकांत तुपकरी यांची टीका. शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणं थांबवा. ओला दुष्काळ जाहीर करून 100% भरपाई द्या. रविकांत तुपकरी यांची मागणी. परभणी जिल्ह्यामध्ये गोदावरीचा पूर कायम. गंगाखेड, पालम आणि पूर्णा या 3 तालुक्यातील 17 गावांचा संपर्क अजूनही तुटलेला. तर नागरिकांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांची टीम बोटीनं संपर्क तुटलेल्या गावात रवाना. बंगालच्या उपसागरात पुढील 24 तासात कमी दाबाचं क्षेत्र आणि चक्रीय स्थिती असल्यानं राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. पुढील 5 दिवसात राज्यातील सर्वच भागात धुवाधार पावसाचा हवामान विभागाकडून इशारा. मुंबई, ठाणे, रायगडमध्ये 27-28 सप्टेंबरला मुसळधार पावसाचा अंदाज. हवामान विभागाकडून वीकेंडला ऑरेंज अलर्ट जारी. हवामान खात्याच्या नोंदीनुसार गेल्या 3.5 महिन्यात शहर विभागात 96%, तर पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये 106% पावसाची नोंद. एमपीएससीची 28 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकला. भाजप आणि काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनांची सरकारकडे मागणी. मराठवाड्यात पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देणं अशक्य, असा युक्तिवाद. 28 सप्टेंबरला राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचं नियोजन. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. हेक्टरी 50,000 आणि राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची त्यांनी मागणी केली. काँग्रेसच्या ताब्यात गेलेला नागपूर पदवीधर मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी भाजपची मोर्चे बांधणी. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत आज बैठक. पुढील वर्षाच्या शेवटी होणाऱ्या निवडणुकीसाठी 5 लाख मतदान नोंदणीचं उद्दिष्ट. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घ्या. मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश. सरकारनं केलेली प्रशासकाची नियुक्तीही हायकोर्टाकडून रद्द. प्रशासक नेमण्याची कृती बेकायदेशीर नव्हे तर दुर्दैवी, कोर्टानं मत व्यक्त केलं. नंदुरबार शहरामध्ये जय वळवी हत्येच्या निषेधार्थ निघालेल्या मूक मोर्चाला हिंसक वळण. या घटनेमध्ये 30हून अधिक पोलीस जखमी. पोलिसांकडून 130 जण ताब्यात घेत कारवाई. पुण्यातल्या वडगाव शेरीमध्ये अंगणात खेळत असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड. हल्ल्यात कुत्र्यानं चावा घेत मुलीला फरफटत नेलं. 2 पुरुष वेळीच आल्यानं ही दुर्घटना टळली. मुंबईतल्या जोगेश्वरी पूर्वेकडील महानगरपालिकेच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये 20 सप्टेंबरला मरण पावलेल्या रुग्णाचा मृतदेह 22 सप्टेंबरपर्यंत तसाच पडून एवढ्या मोठ्या रुग्णालयात मृतदेह बेवारसपणे पडून राहिल्याबद्दल संताप आणि आश्चर्यही व्यक्त. नीट परीक्षेमध्ये 99.99% मिळवणाऱ्या चंद्रपुरातील अनुरागची आत्महत्या. एमबीबीएसच्या प्रवेशाच्या दिवशी त्यानं आत्महत्या केली. डॉक्टर व्हायचं नसल्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख. चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यातील मारडा आणि एकोनामध्ये भूकंपाचे धक्के. मारडा आणि एकोना परिसरात 3.2 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद. काल रात्री 11:19 भूकंपाचे धक्के जाणवले.
नगरविकास विभागाकडून स्वच्छ महाराष्ट्र अभियान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मंत्री मंगलप्रभात लोढांनी हाती झाडू घेत स्वच्छता केली. मुंबईच्या कोस्टल रोडवर दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर कारला आग. कोस्टल रोड बोगद्यामध्ये आग लागल्यानं वाहतूक थांबवली. कोकण रेल्वेवर आकारला जाणारा 40% अधिभार रद्द करा. कोकण विकास समितीची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी. प्रवाशांचं आर्थिक नुकसान होत आहे असं मागणी करताना उल्लेख. बाईक टॅक्सीची व्यावसायिक नोंदणी करण्याची प्रक्रिया किचकट. चालकांना आरटीओच्या कार्यालयात खेटे घालावे लागतायत. बाईक टॅक्सी चालकांनी पत्राद्वारे परिवहन आयुक्तांकडे व्यथा मांडली. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील गोठणगाव परिसरात पुन्हा हत्तीच्या कळपाचा शिरकाव. धान पिकाचं नुकसान करत असल्यानं हत्तींचा तातडीनं बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. उत्तर प्रदेशातील हापूर शहरात दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेच्या गाडीवर माकडांच्या टोळीचा हल्ला. महिलेनं वेळीच मुलांसह घरात गेल्यानं अनर्थ टळला. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड. धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यानं चालकानं कंटेनर थेट डिव्हायडरवर चढवला. भिवंडीहून बडोद्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावरची घटना. चालकानं वेळीच प्रसंगावधान राखल्यानं कंटेनर पलटी होता राहिला. वर्ध्याच्या देवळी गावातील शक्तीपीठ दुर्गापूजा मंडळानं यंदा देवीसमोर 12 ज्योतिर्लिंगांचा देखावा साकारलाय. यंदाचं मंडळाचं हे 32वं वर्ष आहे. टायटन स्पेस इंडस्ट्रीजच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटपदी गोंदियाच्या सृष्टी पाटीलची निवड झाली आहे. टायटन स्पेस इंडस्ट्रीजमध्ये अंतराळवीर म्हणून निवड होणारी सृष्टी पाटील ही पहिलीच महिला ठरली आहे. 2029 मधल्या मिशनसाठी तिची निवड झाली आहे. बीसीसीआयनं आयसीसीकडे पाकिस्तानी क्रिकेटपटूंची तक्रार केली आहे. साहिबजादा फरहान हॅरिस रौफ विरुद्ध भारताची तक्रार. फरहाननं अर्धशतक पूर्ण होताच बॅटनं जेट विमान पाडल्याची ॲक्शन केली. आयसीसीचे रेफरी रिची रिचर्डसन यांच्यासमोर सुनावणी होऊ शकते. भारताकडून अग्निप्राईम या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. हे क्षेपणास्त्र रेल्वेवर बसवलेल्या विशेष यंत्रणेतूनही डागता येणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची माहिती.